Welcome, friends. So today's our topic is parasitism. Parasitism, it is a negative type of biotic interaction. It is an interspecific interrelation in which the individual of one species lives at the cost of individual of another species. In the previous lecture, we have discussed about predation. It is the relation between host and a parasite. So parasite is an organism which is dependent for some essential metabolic factor on another organism which is always larger than itself. Parasite harms and eventually kills its host. For example, जर आपल्या याचे सांगायचं झालं तर मॉस्किटो आणि ह्युमन बीइंग. Mosquito, it is parasite. It is coming to our body. It sucks our blood. त्याची रिक्वायरमेंट आपलं त्याला जे फूड पाहिजे ते फूड आहे. तो फूडसाठी आपल्याकडे येणार. आपलं जे काही ब्लड आहे तो ब्लड तो सक करणार आणि त्यानंतर इट विल फ्लाय ऑफ. मॉस्किटो साईज आणि आपली साईज. मॉस्किटो हा नेहमी लहान आणि जो होस्ट असेल तो होस्ट हा त्याच्यापेक्षा नेहमीच मोठा राहील. It is a generalized you can say concept mechanism about which we all are well aware. Sometimes development of antibodies of the host may affect the parasite. जर antibodies तयार केल्या आपल्या बॉडीने त्यावेळेला जो हेल्थ parasite त्याची डेथ वगैरे होईल त्याची डेव्हलपमेंट बॉडीमध्ये होणार नाही. The most successful parasite is that which does minimum harm and or does not harm to its host. कारण ज्या वेळेला तो होस्टला हार्म करेल ॲट दॅट टाइम इट कम्स इन द नोटीस. जोपर्यंत तो पॅरासाइट होस्टला कुठलाच हार्म करणार नाही तोपर्यंत त्या पॅरासाइटची आपल्याला जाणीव होणार नाही. जर आपल्याला त्याची जाणीव होत नसेल तर आपण त्याला म्हणजे वी विल नॉट गो फॉर द ट्रीटमेंट. त्याला ट्रीटमेंट घेण्याकरता किंवा कुठल्या गोष्टीकरता आपण मूव्ह करणार नाही. सो सक्सेसफुल पॅरासाइट इट इज दॅट विच इज डुईंग मिनिमम हार्म किंवा जो हार्म करेल तो हार्म तो काही बॉडीला करणार नाही. There is a difference between predator and a parasite. The difference is that in case of predator, it attacks and directly kills its we can say that animal on which it is depend for the food. And in case of parasite जो असेल तो पॅरासाइट होस्टवर अटॅक करेल. होस्टच्या बॉडीमध्ये तो त्याची जी असेल लाईफ सायकल, काही लाईफ सायकल किंवा थोडा वेळ किंवा पूर्ण लाईफ ही तो त्याच्या बॉडीमध्ये स्पेंड करेल आणि त्यानंतर तो त्या ॲनिमलला होस्टला तो किल करेल. बट इट इज लिव्हिंग सम पिरियड विथ इट्स होस्ट. And the existence of parasite comes into notice after the production of the disease or the pathogenic condition. म्हणजे ॲज वी ऑल अवेअर किंवा फर्स्ट इयरला तुम्ही सर्वांचं झालंय लाईफ सायकल ऑफ प्लाझ्मोडियम व्हायरस. जर कोणाला आठवत असेल तर दॅट प्री पेशंट पिरियड, इन्क्युबेशन पिरियड, दोन टाईपचे पिरियड राहतात. प्री पेशंट म्हणजे पिरियड म्हणजे तो पिरियड की जेव्हा देअर ऑफर्स म्हणजे ॲनिमल जो पॅरासिट आहे तो पॅरासिट प्लाझ्मोडियम व्हायरस तो आपल्या बॉडीमध्ये एंट्री करेल. जेव्हा त्याचे आपल्याला सिम्पटम्स वगैरे दिसायला लागतील तेव्हा आपण त्याला पेशंट म्हणून आपण त्याला ट्रीट करणार. म्हणजे जो आपण त्याला कन्सिडर करतो ॲज अ इन्क्युबेशन पिरियड कम्प्लीट पिरियड. तेव्हा त्याला आपण म्हणतो बा ॲट दॅट टाइम देअर ऑफर्स शिवरिंग किंवा दॅट शिवरिंग, चिल्स, दॅट फीवर, या सर्व गोष्टी ज्या आहेत या सर्व गोष्टी आपल्याला ज्या ॲपेअर होतील ड्यू टू एक्झिस्टन्स ऑफ दॅट पॅरासिट इन अवर बॉडी. हा जो असेल जेव्हा तो अशा कंडिशन्स ॲपियर होतील तेव्हा त्याचा एक्झिस्टन्स आपल्याला माहीत होते.
There are two main categories of the parasite, that is ectoparasite and the endoparasite. As the name indicates, ecto, that means which is living outside the body. हे एक जनरल तुमचं consideration असेल. But actually ecto means that particular parasite which are living in the cavities such as mouth, gill chamber, cloaca and so on. या ठिकाणी जर एखादा parasite राहत असेल, at that time it is also treated as the ectoparasite. म्हणजे बॉडीच्या बाहेर तो असेल अटॅच, it is called as ecto. At the same time, if it is living in the body cavity, for example mouth, gill chamber, cloaca, जर असेल, it is also called as the ectoparasite, for example flea, ticks, etc. Whereas the endoparasite, it is the term if that parasite it is living within the body of the host, in the actually in the deep layer. For example Tinea solium आहे, जो तुमच्या बॉडीच्या डीप लेअर मध्ये राहतो, it is called as the endoparasite. The endoparasites are more specialized than ectoparasites, both in their life cycle and their structures. Endoparasites lack certain organ and organ system as they live in unique internal environment. ही एक image, it is of Tinea solium. Tinea soliumला जे असेल, we are saying that म्हणजे जर आपण compare केलं with that mosquito and this particular animal, with mosquito it is as ecto and Tinea solium as the endo. So this ectoparasite मध्ये काय की it is having only with that particular proboscis, आणि जी proboscis असेल ती तो आपल्या बॉडीमध्ये पंक्चर करेल, insert करेल, and with the help of that particular it is sucking our blood. याच्यामध्ये काय आहे, Tinea solium मध्ये it has hooks, it has suckers, it is without digestive system. या animal मध्ये digestive system present नाही. These animals are with the well developed reproductive system. कारण यांचा जो रेट आहे, रेट ऑफ मॉर्टिलिटी तो यांचा हेवी असतो, त्यामुळं खूप कमी यांचे असतात पॅरासाइट्स विच आर गेटिंग एंट्री इन टू देअर होस्ट. जर का त्या होस्टच्या बॉडीमध्ये त्यांना एंट्री मिळत असेल, सो ॲट दॅट टाइम देअर मेन मोटो इज टू प्रोड्यूस मॅक्झिमम नंबर ऑफ एग्स. त्यामुळं या ठिकाणी जे आहेत, जर आपण याच्यात जर बोललो, सो इट हॅज 3 टाइप्स ऑफ दॅट इज ट्रोग्लोडिड, आणि प्रत्येक जो ट्रोग्लोडिड आहे इट इज वन सेपरेट युनिट. इट इज हॅव्हिंग दॅट मेल अँड फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम. म्हणजे याच्यामध्ये हुक्स आहेत टू बोर्ड द स्किन, सकर आहे टू अटॅच टू द इंटरनल ऑर्गन. म्हणजे एक्टोपेक्षा एंडोपॅरासिट जे असतील दे आर मोर ॲडव्हान्स and more adapted for the pathogenic for the parasitic mode of life. Most endoparasites spend certain period of their life cycle in more than one host species, usually two, that is called as digenetic. Whereas if it has one type of host, it is called as monogenetic. कोणा कुठल्याचं एक्झाम्पल वगैरे आठवत असेल, so in case of digenetic host, say for example Plasmodium vivax, त्याचे दोन host, one it is called as the human being, another one that is female Anopheles mosquito. In case of Ascaris, it has only one host, that is human being. म्हणजे depending on its life cycle, जर its life cycle जास्त complicated असेल, so at that time it has two hosts. Complicated आहे but not that much, so it may have the single host. We are talking about the endoparasites. Ecto बद्दल काही नाही, because ecto these are free living. So if the it has digenetic parasite, that means it has two hosts. So the hosts are again divided into primary and secondary, or secondary it is also called as the intermediate host. It is depend on म्हणजे दोन जे होस्ट आहे, ज्या होस्टच्या बॉडीमध्ये it is pending it is completing its sexual phase, it is called as primary host. आणि ज्यांच्यामध्ये डेव्हलपमेंटल स्टेजेस होतात, इट इज कॉल्ड ॲज द सेकंडरी होस्ट. म्हणजे प्रायमरी म्हणजे तो की ज्याच्यामध्ये म्हणजे तो प्रायमरी आहे, तो मुख्य आहे, कारण तुमचं जे असेल दॅट मीन्स सेक्शुअल लाईफ सायकल त्याची पूर्ण होईल, त्यानंतर मग त्याची जी असेल नेक्स्ट जनरेशन त्याची स्टार्ट होईल, सो इट इज प्राईम. जर तो प्रायमरी मग त्याच्या पुढचे जे स्टेजेस आहेत, मग त्या स्टेजेस सेकंडरी होस्टमध्ये त्या कॅरी फॉरवर्ड होतील.
later on जे डेव्हलपमेंट स्टेजेस आहेत they occur in its next host which is called as the secondary or the intermediate host. आणि याची जी सायकल आहे, सायकल ही प्रायमरी सेकंडरी या टाइम त्याची सायकल कंटिन्यू होत राहते. Then the parasites may be obligatory or the facultative. Obligatory म्हणजे काय की obligatory म्हणजे तो किंवा if that particular parasite it is having only one or species specific जर असेल म्हणजे त्याला जर एखादा स्पेशल जो असेल एखादा स्पेसिफिक तो जर त्याची होस्टची रिक्वायरमेंट असेल इट इज कॉल्ड ॲज ऑब्लिगेटिव्ह. इफ इट हॅज डायव्हर्सिटी ऑफ होस्ट इट इज कॉल्ड ॲज फॅकल्टेटिव्ह. आता ऑब्लिगेटरीमध्ये फॉर एक्झाम्पल फॅसिओला हिपॅटिका कॉल्ड ॲज द लिव्हर फ्ल्यूक which occurs in cattle, sheep, and each has the host that is snail. It is called as the obligatory type of we can say parasite. आणि दुसरी जे आहे फॅकल्टेटिव्ह व ज्यांच्याकडे व्हरायटी भरपूर सारी आहे म्हणजे तुमच्या टिक्स आहेत किंवा मॉस्किटोज आहेत म्हणजे यांची जी असेल होस्टची रिक्वायरमेंट दे हॅव व्हरायटी ऑफ होस्ट टू सक द ब्लड. इट इज कॉल्ड एज फॅकल्टेटिव्ह. Another one, it is another term in this parasitism, it is the hyperparasitism. आपण नेहमी शब्द ऐकतो हायपर टेन्शन म्हणजे टेन्शनच्या ही पुढची कंडिशन गेली असेल इट इज कॉल्ड एज हायपर टेन्शन. सो पॅरासिटिझम ज्याची जर पुढची कंडिशन असेल दॅट मीन्स इफ द पॅरासाइट इट इज गेट पॅरासिटाइज्ड इट इज कॉल्ड एज हायपर पॅरासिटिझम. इट्स एक्झाम्पल इट इज फिमेल अनाफिलस मॉस्किटो. फिमेल अनाफिलस मॉस्किटो इट इज एक्टोपॅरासाइट जो आपलं ब्लड सक करतो बट ॲट द सेम टाइम the Plasmodium vivax is parasite on the female Anopheles mosquito. So that parasite it is get parasitized. हे जो parasite तुमचा होता that is female Anopheles mosquito त्याच्यावरी now it is host so it is called as hyperparasitism. Next one, there is parasites may be partial or the permanent. Partial, that means if they are living as a parasite or they are living as a parasite during their some stages of their life, it is called as partial parasite. Permanent, that means if they are living their total life as a parasite, it is called as permanent parasite. Say for example आता हे जे काही आहेत तुमच्या बटरफ्लाय वगैरे यांची जी काही लार्वा स्टेज असतात तुमच्या कॉलेज द कॅटरपिलर दे आर पॅरासाइट्स. कॅटरपिलर आहे ते तुमचे पॅरासाइट्स म्हणून ते वर्क करतात. ॲट द सेम टाइम त्याची जी काही आहेत दे आर फ्री लिव्हिंग म्हणजे ॲडल स्टेज आहे ॲडल स्टेज इट इज फ्री लिव्हिंग आणि जे तुमची जी लार्वा स्टेज आहे इट इज कॉल्ड ॲज द और दे आर लिव्हिंग ॲज अ पॅरासाइट बट ओनली इन द लार्वल कंडिशन सो दे आर द पार्शियल. परमनंट म्हणजे कोण से फॉर एक्झाम्पल लिव्हर फ्ल्यूक किंवा टिनिया सोलियम किंवा ॲस्कॅरिस म्हणजे दे कॅनॉट लिव्ह विदाउट द होस्ट. जे लिव्हर फ्ल्यूक तुमचा विदाउट होस्ट राहू शकत नाही. टिनिया सोलियम विदाउट होस्ट राहू शकत नाही. इट मे रिक्वायर दॅट ह्युमन बिंग ऑर द पिग. ॲस्कॅरिस जो असेल इट रिक्वायर्स द ह्युमन बिंग. it can we can say live outside the body for a particular period. That period may be up to 6 months, but after that 6 months it requires the host. The host मिळालं नाही so after that particular eggs will be we can say or they unable to develop in the body of their host. हे जे असेल it is called as permanent parasite. They cannot live as a free, they cannot survive. आणि पार्शियल मध्ये काय की त्याची लाईफची एखादी स्टेज असेल एखाद्या स्टेजमध्ये तो पॅरासाइट आहे आणि नंतर मग तो जे असेल इट इज फ्री म्हणजे तुमचा जो येतो मॉस्किटो इट इज अगेन द कॅटेगरी ऑफ पार्शियल पण तो काही वेळापर्यंतच फक्त आपल्या बॉडीवर अटॅच होतो टू सक द ब्लड अगेन इट इज बिकमिंग द फ्री. इट इज द लाईफ सायकल ऑफ ॲस्कॅरिस. इट इज द लाईफ सायकल ऑफ ॲस्कॅरिस. याच्यामध्ये त्याला एकच गोष्ट आहे दॅट इज द ह्युमन बिंग. ह्युमन बिंगच त्याचा होस्ट आहे. मे बी ते जे काही एग्ज असतील मग ते एग्ज मे बी म्हणजे थ्रू दॅट पर्टिक्युलर कंटॅमिनेटेड वॉटर किंवा सॉईल थ्रू ते बॉडीमध्ये इंटिग्रेट किंवा मे बी थ्रू द कफ वगैरे. इट इज द लाईफ सायकल ऑफ फॅसिओला हिपॅटिका. डायजेनेटिक होस्ट इट इज दॅट पर्टिक्युलर ऑब्लिगेटरी होस्ट ही शिप आणि हा त्याचा जो स्नेल.
याच्यामध्ये जे असेल इट इज प्रायमरी होस्ट आणि इट इज द सेकंडरी होस्ट. कारण जे लार्वा स्टेजेस आहे, दी लार्वा स्टेजेस आर गोइंग ऑन इनसाइड द बॉडी ऑफ द स्नेल. जे काही एग्ज आहेत, एग्ज आर or the sheep, it is laying the eggs along with its fecal matter onto the ground किंवा water. मग ती एंट्री करते into the body of snail. स्नेलच्या बॉडीमध्ये पुन्हा मग हे होईल, तिथून मग पुन्हा ते बॉडीच्या मधून बाहेर पडणार अगेन ऑन दॅट पर्टिक्युलर ग्रास, अँड विथ दॅट पर्टिक्युलर फीडिंग ऑन द ग्रास पुन्हा दे आर एंटरिंग इन टू द बॉडी ऑफ होस्ट, प्रायमरी होस्ट. It is again the another example is Senior Thulium, the example of digenetic host, digenetic parasite. Digenetic parasite. There are certain, there are some plants which are also acting as a parasite. The well-known examples are Cuscuda and the Loranthus. Certain fungi are also the parasite of various higher plants, include Puccinia, Albogo, Vistelago, and many others. It is the Cuscuda. हे आपण बहुतेक सर्वांनी बघितलं असेल. त्याला आपण मराठीमध्ये अमरवेल लई म्हणतो. म्हणजे हा पिवळ्या रंगाचे हे राहतात आणि झाडावरती पडत होते आपल्याला पाहायला मिळतं. अमरवेल, it does not dies. Okay, so recap. What we learned? Definition म्हणजे काय? It is a negative type of biotic interaction. Negative आहे म्हणजे बघा त्याच्यात एकाची डेथ होईल आणि याच्या समजा की बा it is the relation between host and the parasite. One animal, it is depend on the another animal for certain vital requirements. ज्या तुमच्या रिक्वायरमेंट काही खूप इसेन्शियल आहेत त्या रिक्वायरमेंट करता एक animal which is called as the host, it is depend on the another animal called one animal which is called as the parasite, it is depend on the another animal called as the host. Parasite are dependable animal. Then ectoparasite that means which are attached to outside of the body and also which are living in the mouth cavity किंवा cloaca, याच्यात जे gill chamber, these are also called as the ectoparasite. Endoparasite which are living inside the body or in the deep layer of the body, endoparasite. Then monogenetic host, if that parasite requires single host to complete its life cycle. For example, Ascaris is a single host, that is human being. Human beingच्याच बॉडीमध्ये त्याची तो लाईफ सायकल पूर्ण करतो. Then digenetic, if that host requires two hosts to complete its life cycle. For example, Plasmodium vivax, एक होस्ट तुमचा ह्युमन बिंग, फॉर द प्रायमरी, सेकंडरी होस्ट दॅट इज मॉस्किटो. आणि दोन्हीची जी असेल बॉडी म्हणजे त्याच्या एक जरी अबसेंट असेल तर त्याची लाईफ सायकल पूर्ण होणार नाही, दोन्ही त्याला होस्ट रिक्वायर्ड आहे. सो डायजेनेटिक. देन सम parasites they have they have that selectable type of host called as the obligatory, and if it has variety of host to fulfill its requirement, it is called as facultative. And then hyperparasitism, जर का एखादा पॅरासिट असेल तर त्या पॅरासिटवर एखाद्या पॅरासिटने अटॅक केला, इट इज कॉल्ड एज hyperparasitism. For example, Plasmodium vivax living in the body of female Anopheles mosquito. For this, I have used the book Aurora MP, the book of ecology. Then for the image of fasciola, the beefsite.com. For Cuscuda, the alcantron.com/Cuscuda. And for the image of Ascaris, I have used the book Modern Textbook of Zoology Invertebrate, Rastogi publication, Meerut. So it is all about your parasitism, which is a negative type of biotic interaction. ज्याच्यामध्ये जो ॲनिमल डिपेंड आहे इट इज कॉल्ड ॲज पॅरासिट. जो ॲनिमल रिक्वायरमेंट फुलफिल करतो इट इज कॉल्ड ॲज द होस्ट. आणि डिफरन्स आहे पॅरासिटमध्ये आणि प्रिडेशनमध्ये. प्रिडेशनमध्ये ॲनिमल जो असतो प्रिडेटर तो अटॅक करतो लाईव्ह ॲनिमलवर आणि अटॅक करून लगेच तो किल करतो.
In case of parasite, it is attacking on the living animal. फक्त तो त्याला इन्स्टंटली किल न करता त्याच्या जे काही लाईफच्या स्टेजेस आहेत त्या स्टेजेस तो पूर्ण करेल आणि पूर्ण करून देन इट विल किल इट्स होस्ट. जे काही तुमचे काही डिसीज क्युरेबल असतात, काही क्युरेबल नाही, डिपेंडिंग ऑन दॅट. पण याची हायेस्ट जी स्टेज असेल, दॅट हायेस्ट स्टेज इट इज द डेथ.